डाब आश्रमशाळेत शिक्षकांचा तुटवडा, पालकांचा इशारा, शाळा बंद करू. शिक्षक नसल्याने 3 महिने अभ्यास ठप्प, पालकांची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे धाव. तात्काळ शिक्षक न मिळाल्यास कुलूपबंदीचा इशारा. नमस्कार. अक्कलकुवा तालुक्यातील डाब येथील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत इयत्ता 1ली ते 7वी पर्यंत इंग्रजी शिक्षकांचा तुटवडा असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. 3 महिन्यांपासून शिक्षक नसल्यामुळे वैतागलेल्या पालकांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अनय नावंदर यांची भेट घेऊन तात्काळ शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी केली. तात्काळ उपाय न झाल्यास शाळेला कुलूप लावण्याचा इशाराही त्यांनी दिला. या संदर्भात पालकांनी चर्चा करताना सांगितले की आम्ही मुलांना शिकवायला शाळेत पाठवतो, पण शिक्षकच नाहीत. पहिलीतील विद्यार्थ्यांना अजूनही मुळाक्षरे आणि अंक ओळख नाही. अभ्यासक्रम अर्धवट राहिला आहे. मागील काही वर्षात बाह्यस्रोतांद्वारे तात्पुरते शिक्षक नेमले जात होते, मात्र यंदा नियुक्ती न झाल्याने विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत. प्रकल्प अधिकारी अनय नावंदर यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देताना सांगितले की वरिष्ठ पातळीवर शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू असून तात्पुरता उपाय म्हणून स्थानिक शिक्षकांच्या माध्यमातून व व्हिडिओद्वारे वर्ग घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. पालकांचा शाळा कुलूप बंद करण्याचा पवित्रा कायदा व सुव्यवस्थेला बाधक असल्याने तसे न करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. डाब येथील पालक सर्व प्रकल्प कार्यालय तोडदा इथे आलो. हे यासाठी आलो की डाब शासकीय आश्रमशाळेला इंग्लिश मिळायला शिक्षक नाही आहे. त्यामुळे आम्ही प्रकल्प अधिकाऱ्याला भेटलो. प्रकल्प अधिकाऱ्याने सांगितले तुम्हाला 1 ते 1.5 महिन्यात शिक्षक उपलब्ध करून देऊ आणि असं प्रकल्प अधिकाऱ्याने सांगितलं आहे. तर आमचे मुलं 1 ते 1.5 महिन्या आजपासून 1 ते 1.5 महिना तर 3 महिने आमचे मुलं शाळेतच राहतील, त्याला बिना शिक्षकाच्या राहतील. याची जबाबदारी सर्व शासनाने घेतली पाहिजे. आणि पालकांमध्ये फार मोठा रोष आहे की जर लवकर शिक्षक दिला नाही तर आम्ही शाळेला कुलूप ठोकू, असं सुद्धा पालकांनी निवेदनाद्वारे प्रकल्प अधिकाऱ्याला कळवलं आहे. प्रकल्पातील डाब आश्रमशाळेतील काही पालक प्रकल्प कार्यालयात येऊन त्यांची मागणी त्यांनी सादर केली. त्यांचं निवेदन असं आहे की डाब आश्रमशाळा जी इंग्रजी आश्रमशाळा आहे त्यांना इंग्रजी शिक्षक हे त्यांना तिथे पाहिजे आहे. तशी आमची सुद्धा मागणी आहे आणि आम्ही वरिष्ठ कार्यालयाकडे तशी मागणी केलेली आहे. वरिष्ठ कार्यालयाकडून सुद्धा या बाबतीत हे विषयाला प्राधान्य देऊन त्यांच्याकडून हा प्रश्न सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न होत आहे आणि तो लवकरच मार्गी सुद्धा लागणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पालकांच्या निवेदनमध्ये थोडासा त्यांचा आम्ही समजवण्याचा त्यांना प्रयत्न सुद्धा केला. त्यांचे मार्ग, त्यांच्या प्रत्येक अडचणीचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु हे करत असताना त्यांना आम्ही ठामपणे हे सुद्धा सांगितलं आहे शिक्षण हा महत्वाचा विषय आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कायदा व सुव्यवस्था निर्माण होईल अशा कुठलीही घटना, जसं शाळेला कुलूप लावणे, अशी कुठलीही घटना त्यांच्याकडून होऊ नये, त्याच्यामध्ये त्यांचा आम्हाला सहकार्य असावा हे आम्ही त्यांना ठामपणे हे सुद्धा सांगितलं आहे.